अहो ही समुद्राची गाज किती छान वाटते नाही? वेगळाच ताल, वेगळीच लय. तुम्हाला माहितीये का, मी दिवसभर अशीच इथे बसून राहू शकते. समुद्रानं मला मंत्रमुग्ध करून टाकतो बघा. याचा अर्थ तू बीच पर्सन आहेस. काय म्हणाला? गोंधळस ना? अगं माझंही असं झालं होतं. काय झालं, परवा मला वरदने अचानक विचारलं, आजोबा तुम्ही बीच पर्सन आहात की माउंटन पर्सन आहात? वरद पण ना, मग काय उत्तर दिलं तुम्ही? अगं काय सांगणार, मी त्याला म्हटलं वरद, माउंटन आणि माझा संबंध फक्त एकदाच आला. शाळेत असताना जेव्हा सिंहगडावर गेलो होतो ना सहलीला, तेव्हाच, नंतर काही नाही. आणि समुद्र आपल्या सासवडला कुठून आलाय समुद्र ग? मी बाई माउंटन पर्सन पण नाही आणि बीच पर्सन पण नाही. म्हणजे मी श्रीनिवास पर्सन आहे. अहो खरंच मला फक्त तुमच्या पाशीच आवडतं. सकाळी देवपूजा करून कधी एकदा तुम्ही माझा चेहरा बघताय, मग कधी मी तुमच्या हातात गरम गरम चहा ठेवते. तुमच्याशी किती गप्पा मारल्या ना तरी कमीच वाटतं बघा. तुमच्या बरोबरचा हा 40 वर्षांचा संसार, आपल्या दोघांचं आयुष्य, बस जे आपलं दोघांचं आहे ना ते आणि तेवढंच आवडतं मला. काय झालं, मी व्यक्त नाही होऊ शकत तुमच्याकडे? तसं नाही का, हे सगळं माहितीये मला. तू किती हळवी होते असे बोलताना. व्यक्त होऊ द्या मला. तुमची तशी माझ्याकडनं कधीच काही अपेक्षा नसते हो. पण मला सांगा, आम्ही बायका ना कायम वाट पाहत असतो की आमचे नवरे कधी कौतुक करतील, 4 चौघात सांगतील की त्यांचं आमच्यावर किती प्रेम आहे. नवऱ्यांना पण असंच वाटत असेल ना, पण ते कधी बोलून दाखवत नाही. त्यांनाही आवडेल ना त्यांच्या त्यांच्या बायकोनी त्यांच्यावरचं प्रेम व्यक्त केलं तर. अहो मला माहिती आहे, कुठलाही पुरुष आनंदाने कामावर तेव्हाच जातो जेव्हा निरोप देणारी बायको आणि संध्याकाळी त्याची वाट पाहणारी बायको दारात उभी असते. मी ते करते ना कारण वाट पाहावा असा माझा नवरा आहे, माझा निवास. आणि हे कधी कधी हक्काने सांगायला हवं ना. मी तोंड वर करून पैसे घेऊन गेलात आणि अजूनही सरेंडर झाला नाही. पप्पा तुम्ही शांत व्हा, मी करतो त्याला फोन. शांत व्हा प्लीज. हा कर लवकर फोन, कळव मला. हॅलो, का रे, पैसे घेतलेत ना, मग काम करायला काय जात आहे? कधी होणार आहे सरेंडर? हा साहेब, आज सांच्याला समजा काम झालं असेल बघा. तुमचा गुन्हेगार गजाड असेल. आमचा गुन्हेगार? अरे बाबा, तूच आहेस ना बाबा तो? हा साहेब, एकाला खूप नड होती हो, म्हणून मी त्यांना सांगितलं की स्टेशनात जबानी द्यायला. अरे बाबा काय बोलतोय तुझं, तुला तरी कळतंय का? अरे अशी कशी दुसऱ्याला सुपारी देऊ शकतोस तू? आणि आहे तरी कोण? अगं ठीक आहे. लक्ष्मी, खरं तर मी तुझ्या पात्रतेचा नाहीये का. आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली, पण आजपर्यंत मी तुझ्याकरता आपलं घर नाही बांधू शकलो. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, हे असं नका बोलत जाऊ, नाही आवडत मला. आपण जेव्हा लग्न केलं तेव्हा आपली 2 स्वप्न होती. आपल्याला घर बांधायचं होतं आणि आपल्या दोन्ही मुलींची लग्न चांगल्या घरात करून द्यायची. मग एक स्वप्न पूर्ण झालं की हो. दोन्ही लेकींना छान सासर मिळालंय. जयंतराव जान्हवीची किती काळजी घेतात हे तर आपण स्वतः पाहिलं. हा आता भावनाच्या सासरची माणसं थोडी वेगळी आहेत, त्यांच्या मनात अजूनही थोडी अडी आहे. पण सिद्धू आहे ना, तो करेल सगळं ठीक. बघा तुम्हाला सांगते ना, माझा विश्वास आहे.
भावना आणि सिद्धूचा संसार अगदी छान होणार. तुझं म्हणणं बरोबर आहे ग, पण समजा आपलं दुसरं स्वप्नही पूर्ण झालं असतं, मग तुझ्याकरता लक्ष्मी निवास बांधू शकलो असतो, तर तुला तुझं माहेर परत मिळालं असतं ना. मिळणार, माझं माहेर मला परत मिळणार. आज नाही तर उद्या आपलं घरही होणार. तुम्हाला माहितीये का निवास, माझा ना देवावर पूर्ण विश्वास आहे. आणि त्याची ना एक गंमत असते. देव काय करतो, जेव्हा आपल्या मनासारखी एखादी गोष्ट तो नाही देऊ शकत ना, तेव्हा तो दुसरं काहीतरी अगदी भरभरून देतो बघा. जशी तू मला मिळालीस तसं. ईश्वर, तुम्ही पण ना. लक्ष्मी, मी आजपर्यंत तुझ्याकरता खरं लक्ष्मी निवास नाही बांधू शकलो, पण आज एक छोटासा प्रयत्न केलाय. बघ तुला कसं वाटतंय. तुझ्याकरता हे घर बांधलंय. कसं आहे? छान. अहो, पण थोडं अपूर्ण आहे. अपूर्ण काय? काय म्हणजे? आता पूर्ण झालं. एक मिनिट जरा ये इथे. हळू साव का साव. छान फोटो काढूया आपल्या घराचा. हा, लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास. मी अशी दुसऱ्याला सुपारी दिलेली चालणार नाही तुम्हाला, हे ठाव होतं मला. पण परिस्थिती सांगून येते काय हो. आणि खरं सांगू का, तो माणूस ना साहेब खूप इमानदार आहे. हो, त्याला पोलिसांनी किती धुतला चोपला तरी मी तो तोड नाही उघडणार. ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. तो जो कोणी आहे त्याला लवकरात लवकर सरेंडर व्हायला सांग. हा, येतंय ना लक्षात? हे बघ, तुम्ही दोघेही संपतराव सर्जेराव गाडे पाटील यांच्या वाकड्यात शिरताय हे विसरू नका. ठेव फोन. काय